नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। नागपूर येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी केला असला तरी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हे प्रकरण वाढले असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने सांगितल्याने नेमके सत्य काय हे चौकशी अंती समोर येईलच। वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सर्वत्र जोर धरत आहे। मात्र त्यांचा बोलविता धनी यांचे पाठबळ असल्याने त्यांना अभय देण्यात येत असल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले आहे। त्यावर नितेश राणे यांनी मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितल्याने विरोधी पक्षांचे आरोप निराधार नसावेत असाही सूर प्रसार माध्यमातून उमटू लागला आहे। वणी तालुक्यातील सोमनाळा आणि गौराळा फाट्याजवळ एकाच दिवशी 10 मिनिटांच्या अंतराने 2 अपघात झाले। यात जीवितहानी झाली नसली तरी 3 व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे। सोमनाळा फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा तर गौराळा येथे 2 दुचाकी एकमेकांना धडकल्या। वणी येथे माहेरी आलेल्या एका 35 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या माहेरी आत्महत्या केल्याने शास्त्रीनगर प्रभागात एकच खळबळ उडाली। ही महिला काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती। ती काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याने तिने हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। कौशल्या मनोज साखरकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते, परंतु त्याचे राजकीय लागेबांधे लक्षात घेता अटकच होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे। ऐन उन्हाळ्यात चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 येथील पाणी प्रश्न पेटला असून या विरोधात येथील महिलांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे। नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा पाळाच महिलांनी वाचून दाखविला आणि पाण्याची समस्या सोडविण्याचे निवेदन मुख्याधिकाऱ्याला दिले। आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असून समोर येणाऱ्या काळात कोणते रूप धारण करेल हे एक कोडेच आहे। पडोली येथील ट्रॅफिक सिग्नलच्या उद्घाटनाचा वाद ही या संघर्षातील एक पायरी। उद्घाटन मुनगंटीवार यांनी केले, याविरुद्ध जाब जोरगेवार यांनी विचारला। बुधवारी गडचिरोली येथील GDPL क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे आणि या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहणार प्रसिद्ध गायक सोनू निगम। नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सोनू निगमच्या सुप्रसिद्ध गाण्यांची मेजवानीच गडचिरोलीकरांना प्रथमच मिळणार असल्याने येथील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।